नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत फक्त 10वी पास वर कामगार म्हणजेच लेबर या संवर्गाची परमनंट पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर एकूण 38 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध झालेली असून याकरता उमेदवारांनी दिनांक 28/1/2026 ते दिनांक 18/2/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कामगार या संवर्गाची जी 38 पदे भरली जाणार आहेत त्याकरता उमेदवारांना नक्की कोणत्या अर्हता असणे आवश्यक आहे, त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना नक्की कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याचे परीक्षा शुल्क, त्यानंतर उमेदवारांना आवश्यक वयोमर्यादा, त्यानंतर तुमची जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचे स्वरूप, अशा सर्व महत्वपूर्ण गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत. परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच सदर पदाच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर येऊ आजच्या व्हिडिओकडे. तर एकूण 38 पदांची ही जाहिरात आहे. कामगार हे पद गट ड संवर्गात येत असून सदर पदाची वेतन श्रेणी ही रुपये 18,000 ते 56,900 रुपये एवढी आहे. म्हणजे सदर पदाचे वेतन हे अंदाजित 46,000 रुपये असणार आहे. यानंतर 38 पदांमध्ये जात प्रवर्गानुसार कोणत्या संवर्गाची पदे भरली जाणार आहेत ते आपण बघू. तर या 38 पदांमध्ये अज संवर्गाची 9 पदे, त्यानंतर अज संवर्गाची 2 पदे, त्यानंतर विजा संवर्गाची 2 पदे, त्यानंतर भज ब संवर्गाची 3 पदे, त्यानंतर भज क संवर्गाची 3 पदे, त्यानंतर भज ड संवर्गाची 3 पदे, त्यानंतर विमा प्रसंवर्गाचे 1 पद आणि इमाव संवर्गाची 15 पदे रिक्त आहेत. या 38 रिक्त पदांमध्ये सर्वसाधारण करता 17 पदे, त्यानंतर महिला आरक्षणांतर्गत 13 पदे, त्यानंतर माजी सैनिकांकरता 3 पदे, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांकरता आणि खेळाडूंकरता 1 पद आणि बीएमसी मधून प्रशिक्षण घेतलेल्या व एनसीटीबीटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरता 3 पदे आणि दिव्यांगांकरता 2 पदे आरक्षित आहेत. यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सदर पदाच्या शैक्षणिक अर्हता या नक्की काय आहेत ते आपण सविस्तर बघू. तर कामगार या पदाकरता उमेदवार हे किमान 10वी परीक्षा 100 गुणांच्या मराठी विषयाचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर कामगार या पदाकरता उमेदवारांना वयोमर्यादेची अट काय आहे ते आपण बघू. तर उमेदवारांचे वय हे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका रोजी म्हणजेच 22/1/2026 रोजी मागास प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्ष असणे आवश्यक आहे. यानंतर उमेदवार हे भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. त्यानंतर शारीरिक पात्रतेविषयी बोलायचे तर पुरुष उमेदवारांचे वजन हे कमीत कमी 50 किलो तसेच उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांचे वजन हे कमीत कमी 45 किलो तसेच उंची कमीत कमी 150 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. यानंतर तुमची निवड कशी होणार आहे ते आपण बघू. तर विहित केलेली अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा ही कॉम्प्युटरवर घेण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांची 200 मार्कांची परीक्षा होणार आहे. यात मराठी भाषा व व्याकरण आणि इंग्रजी भाषा व व्याकरण तसेच सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे विषय असणार आहेत. तर हे परीक्षेचे स्वरूप तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या. आता ऑनलाईन अर्जाबद्दल आपण बघू. तर सुरुवातीला स्क्रीनवर दिलेल्या या लिंकवर जाऊन तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ही लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर उमेदवारांनी दिनांक 28/1/2026 ते दिनांक 18/2/2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहे आणि परीक्षा शुल्क सुद्धा तुम्हाला दिनांक 18/2/2026 पर्यंत भरायचे आहेत. आता परीक्षा शुल्क किती भरायचे आहेत ते आपण बघू. तर खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता 1,000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांनी 900 रुपये भरायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जांची प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची आहे, कारण परीक्षेच्या वेळी तुम्हाला ही प्रिंट दाखवावी लागते. तसेच जे परीक्षा शुल्क तुम्ही भरणार आहात त्या पावतीची प्रिंट पण काढून ठेवा. आता ऑनलाईन अर्ज करताना नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत जोडायचे आहेत ते आपण बघू. तर उमेदवारांनी सुरुवातीला शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर जन्म दाखला, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर अर्हतेमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे, त्यानंतर जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, त्यानंतर
अजा व अज जात प्रवर्ग सोडून बाकीच्या सर्व जात प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, त्यानंतर विवाहित महिला उमेदवारांनी लग्नानंतरच्या नावाने अर्ज केला असल्यास विवाह दाखला व गॅझेट प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे. इकडे एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की या 38 रिक्त पदांमध्ये खुला प्रवर्गातील उमेदवारांकरता पदे रिक्त नसल्याने खुला प्रवर्गातील उमेदवार हे या भरती करता अर्ज करू शकणार नाहीत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.